हाय सगळ्यांना. आज स्पेशल मासवड्यात चालू आहेत घरी. मी तयारी करत आहे मासवड्याची. हे बघा मासवड्याचे साहित्य. 1 वाटी खोबर, 4 लसणाचे गड्डे, 2-3 कांदे आणि कोथिंबर. बाकीचं साहित्य किचनवर इथे वरती आहे, दाखवते. बाकीचं साहित्य: तीळ, खसखस, धने, जिरे, इलायची, दालचिनी आणि लवंग, हे खडे मसाले, आणि 1 वाटी खोबर खिसलेलं. पिठलं करण्यासाठी साहित्य: बेसन, लसूण आणि हिरवी मिरची. आता चला हे सगळं साहित्य भाजून घेते. आता मी गॅस चालू करून गॅसवर कढई ठेवते. बारीक गॅसवर खडे मसाले भाजून घेतले. आता खोबर भाजून घेते. खोबर नाही, मी तीळ भाजून घेते. गॅस बारीकच ठेवायचा, का तर करपत नाही. तीळ थोडीशी मिडियम ह्याच्यावर भाजले. आता मी खसखस टाकते ह्याच्यामध्येच. खसखस आणि तीळ लाल होऊपर्यंत भाजले. आता ह्याला काढून घेते. आता खोबर भाजून घेते 1 वाटी. लाल असं खोबर भाजून घेतले. आता ह्याला काढते. आता खोबर काढून घेतले. आता कांदा भाजते. कांदा टाकते कढईमध्ये. ह्याला पण लाल होईपर्यंत भाजते. इकडे खोबर लाल झालं, काढून घेतले कढई ह्याच्यामध्ये, प्लेटमध्ये. ह्याच्यामध्ये अर्धी पळी तेल टाकायचं. एवढी पळी आहे बरं का, मोठी माणसं. मस्त असं लाल भाजून घ्यायचं. कांदा पूर्ण लाल झालाय. आता ह्याच्यामध्ये लसूण घेते. 1 गड्डा लसूण पाकळ्या. आता ह्याला पण भाजून घेते. लसूण आणि कांदा लाल झालाय. आता ह्याला काढून घेते. काढून घेतले, लाल भाजला. आता ह्याला वाटून घेते. चला आता आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊ मसाले. खडा मसाला वाटून घेऊ पहिल्या सुरू. खडा मसाला वाटून झाला. आता तीळ आणि खसखस वाटून घेऊ. तीळ वाटून झाली. आता खोबर वाटून घेऊ. इथं खोबर वाटून झालं. आता कांदा लसूण वाटून घेते. कांदा वाटून झाला. आता पिठलं बनवण्यासाठी मिरच्या आणि लसूण वाटून घेते. मिरच्या वाटून घेतली. आता गॅस चालू करते पिठलं बनवण्यासाठी. हे पूर्ण साहित्य मी वाटून घेतले. आणि ह्याच्यामध्ये आता लाल मिरची, काळं मिरचू, मीठ आणि हळद हे टाकून पूर्ण मिक्स करून घेणार. आता परत पूर्ण मिश्रण तयार झालं. आता चला मी फोडणी देते पिठल्याला. कढई तापली. आता ह्याच्यामध्ये मी तेल टाकून घेते. ह्याच्यामध्ये मी तेल टाकले. आता तेल गरम करून घेते. तेल गरम झाले. आता ह्याच्यामध्ये मी जिरे टाकून घेते. थोडे नॉर्मलमध्ये. जिरे. पिठलं तयार झाले. आता ह्याला घट व्हायला ठेवले पिठलं. आता एक घट झाल्यानंतर गरम गरम करायचं आहे आपल्याला. आता इथं मी ओला कपडा करून पाट्यावर ठेवले. ह्याच्यावर कोथिंबर टाकले आणि खोबर टाकले. आणि इकडं साहित्य आहे. आता हे पूर्ण पिठलं अर्ध ह्याच्यावर टाकायचं आणि मग बनवायचं. तेव्हा मी सांगते आता तुम्हाला. आता मी या कपड्यावर टाकले. आता थोडंसं गरम लागते म्हणून का थंड पाण्यामध्ये हात घालून असं करून घ्यायचं. पोळते. जाड ठेवायचं, लय पातळ ठेवायचं नाही. पसरून घेतले. आता हे मिश्रण मी टाकून घेते याच्यामध्ये.
आता मिश्रण पूर्ण लावून घेतले. आता ह्याला पलटून घेते. पूर्ण ह्याला मी गोल करून घेतले. आता ह्याला माशाचा आकार करून घेते. हे बघा आता कशी झाली बघा. बघा आता हे कशी झाली. तर मस्त झाल्यात चवीला. तुम्ही पण करा घरी. कसं वाटते ते मला कमेंटमध्ये सांगा. वड्या थंड झाल्यानंतर वड्या पाडून गेले ही का. इकडे येसर केले, शिजत आहे येसर. येसर शिवी मास वड्याचं टेस्ट नाही वड्यांना. इकडं भाकरी करून घेते आता 2-4 तवा ठेवले. मास वड्या तयार. येसर, भाकर, कांदा, लिंबू आणि वड्या. जर लातूरचे असाल तर ऑर्डर द्या मासवड्यासाठी. रेसिपी माझी कशी वाटली कमेंट्स मध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.